वंदना आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. दुमदुमते जय भीमची गर्जना चोहीकडे, दुमदुमते जय भीमची गर्जना चोहीकडे. सारखा जावे जिथे हा तुझा डंका, सारखा जावा तुझा हा तुझा डंका. आता हो राहिलेल्या सागराची वंदना. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे. तुम्ही दिले पंख पिंजरे गेले कुठे, तुम्ही दिले पंख पिंजरे गेले कुठे. भरारे आमच्या ह्या पाखराची वंदना, भीमराया घे आमच्या या लेकराची वंदना. कालचे सारे मुके झाले आज बोलू लागले, कालचे सारे मुके झाले आज बोलू लागले. आणि तुझ्या सत्यासवे शब्द बोलू लागले, आणि तुझ्या सत्यासह शब्द चोलू लागले. हो मानवाच्या मनाच्या मेहराची वंदना, मनाच्या मोहराची वंदना. भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना. धम्मचक्राची तुझी वाढू आम्ही गती, धम्मचक्राची तुझ्या वाढू आम्ही गती. हा तुझा झेंडा आम्ही घेतला सोबती, हा तुझा झेंडा आम्ही घेतला सोबती. भीमराया हो तुझ्या लेकराची घे वंदना, भीमराया तुझ्या लेकराची घे वंदना. या विचारमंचावरनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न भारत तथा माननीय रणवीरजी अमरसिंहजी पंडित तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रशांतजी मुतकुळवार, प्रमुख अतिथी अशोकजी काळे यांच्या उपस्थितीत आजचा हा विनम्र अभिवादन सोहळा. भीमज्योती जन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष माननीय रवींद्रनाथ बोराडे, चर्मकार महाराष्ट्र महासंघ उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आजचा हा भीमज्योती गौरव सोहळा. या प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत आजचा हा भीमज्योती गौरव सोहळा. भीमज्योती विचार मंचावरती उपस्थित असणारे कार्यक्रमाचे प्रमुख याच प्रसंगी विचार मंचावरती उपस्थित माननीय संपन्न करा सचिनजी कांडेकर, आयुष्यमान सचिनजी कांडेकर यांना विनंती. गौतम भाऊ कांडेकर, आयुष्यमान गौतम भाऊजी कांडेकर यांनाही विनंती. आजच्या प्रसंगी आपण शारदा स्पोर्ट अकॅडमी संस्थापक अध्यक्ष माननीय रणवीरजी अमरसिंहजी पंडित साहेब यांचा आपण भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करा. त्या प्रसंगी बंटीदादा सौंदरमल, दमपालजी भोले, दमपालजी सौंदरमल, माजी नगरसेवक नगर परिषद गेवराई, सुनील भाऊ दिगंबर कांडेकर, विनोदजी गायकवाड, महेशजी सौंदरमल, नगर परिषद कार्यालयाचे नगरसेवक, अशोकजी काळे, डॉक्टर असोसिएशन तालुका अध्यक्ष. मान्यवरच विनंती आहे की आजच्या प्रसंगी आपण पडतो का जेव्हा माणूस म्हणून तुम्हाला आम्हाला जे आज स्वातंत्र्य आहे, आज आपण हा कार्यक्रम इथं घेतोय, ह्याचं सगळं श्रेय हे महामानवांना जाते. महामानव हे प्रत्येक मनुष्यासाठी, समानतेसाठी, दीनदुबळ्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य खर्चिलं आणि आपल्याला ते चांगले दिवस आज जगायला भेटतात. त्या काळची परिस्थिती इतकी विचित्र व भयानक होती, जे थोडंफार वाचले त्याची कल्पनाही करू शकत नाहीत की ही जाती व्यवस्थेनं किती छेडलेलं आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नव्हता. तर आज आपण एका समानतेच्या नांदीवर, एका विकासाकडे चांगले जीवन जगताना त्याचं श्रेय, त्याचे विचार आपण या महामानवांना कधीच विसरू नये. आपण आज व्यासपीठावरील सन्माननीय वक्त्यांना ऐकण्यासाठी आतुर झालेला आहेत. अधिकचा वेळ न घेता मी थांबतो. सर्वांना पुनश्च एकदा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद डॉक्टर साहेब. नुकतं संबोधित करत असताना मान्यवरास विनंती आहे की आजच्या प्रसंगी आपण विचार मंचावरनं विचार नमूद करा.
आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट महेशजी मुठाळ सर यांचं व्याख्यानाचा कार्यक्रम आपण सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडत आहे. मी अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही, पण नक्कीच आत्ता सरांना बोलताना मला आठवणीत आलं, 2 वर्षापूर्वी मी अध्यक्ष असताना सुंदर असे वक्ते या ठिकाणी येऊन गेले आणि आमच्यासारख्या एका विद्यार्थीच्या बुद्धीवर प्रकाश टाकून गेले. समाजाच्या चौकटीच्या बाहेर जे त्यांचं काम होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम होतं, उदाहरणार्थ जे आज सरकारी अवस्थेमध्ये जे महिलांना, गरोदर महिलांना जे मॅटर्निटी लीव्ह भेटते, त्याचं मोठं श्रेय हे त्या काळात आणलेला कायद्यामुळं आहे. जे कामगारांना एक मिनिमम वेजची सिस्टम आहे, जे त्यांना इतके तास काम करण्याची शासनाकडून त्यांना परवानगी आहे किंवा त्याच्या पलीकडं जाऊन त्यांचं मानसिक शोषण होऊ नये याच्यासाठी जे काम त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते खरंच प्रेरणादायी आहे. ह्याच्या पलीकडं जाऊन शैक्षणिक क्षेत्रात असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रात त्या वर्षी 2 वर्षापूर्वी ते येऊन बघता आम्हाला सांगून गेले, म्हणे देशातलं जे पहिलं इंजिनिअरिंगचं डॅम होतं त्याचं पण संकल्पना मांडणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून माझं एक अनुभव म्हणून 2 वर्षापूर्वी आणि मागच्या वर्षी पण आम्ही अलीकडच्या काळात थोडं व्याख्यानाकडं माझं थोडं जास्त लक्ष असते. मी तुम्हालाही विनंती करेल की आपण 2 दिवस तर असतातच आपले DJ फुल असतो त्या दिवशी, पण हे जे 4-5 दिवस जे असतात मला वाटतं आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्या डोक्यात आणि मनात भविष्यासाठी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही. सरांना मी मनापासून त्यांचं मी स्वागत करेल. आलेले सर्व पाहुणे आमचं आदरातिथ्य केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. विश्वाला शांतीचा संदेश देणारे सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, जगातील आदर्श मातृत्व राजमाता जिजाऊ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या इतिहासाची पाने चालत असताना आमच्या युवकांच्या अंगावर शहारे येतात, असे युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज, आज ज्यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत, ते मुक्याला बोलायला लावणारे आणि पांगळ्याला चालावं लावणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, परभाषिकामध्ये जाऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या राजयोगिनी अहिल्यामाई होळकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी, असा जगभरामध्ये ज्ञानाचा दीप लावून जगाला नैतिकतेचा संदेश देणारे संत नामदेवराया, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, असा शब्दांचा पूजा आणि गौरव करणारे जगद्गुरू तुकोबाराया, गावगाव जाऊन गावातील घाण स्वच्छ करत असताना ज्यांनी आयुष्यभर माणसांची मनं स्वच्छ करण्याचं ठेवण्याचं काम केलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सर्व संतांच्या सतशील परंपरेला, सर्व महापुरुषांच्या कार्याने विचाराला आज मी आपल्या गेवराई नगरीमध्ये आयोजित केलेल्या भीमज्योती जन्मोत्सव 2026 या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर प्रशांत मुदकोड वारसर, त्याचबरोबर आत्ता ज्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय माननीय डॉक्टर अशोक काळे सर, त्याचबरोबर जे नेहमीच सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी असतात
त्यांचं पूर्ण कुटुंब सामाजिक कार्यात सहभागी असतात. आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय आदरणीय रणवीर काका पंडित, आणि ज्यांच्यासाठी मुळात या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माझ्या समोर बसलेले सर्व या गेवराई शहरातील सर्व सुजान श्रोते, माता भगिनी, बालमित्र, या सर्वांचा मी सन्मानपूर्वक उल्लेख करतो आणि बांधवांनो मी माझे विचार मांडतो. मला विषय दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांची आज 135वी जयंती आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेताना हा विषय का घेतला असावा. ज्यावेळेस मला आयोजन कमिटीतले जे दीपक कांडेकर सर आहेत त्यांनी फोन केला, म्हणले विषय काय, म्हटलं तुमच्या मनाने टाका. बाकीच्या वक्त्यांचे विषय पाहिल्यानंतर म्हटलं बाबासाहेब समजून घेताना असा विषय टाकला तर जरा बरं वाटेल. तर काय बाबासाहेबाचं अखंड आयुष्य समजून घेण्यासारखं आहे मित्रांनो. परंतु बाबासाहेब ज्यावेळेस लहान होते त्यांची जडणघडण झाली ती कशी झाली या छोट्याल्या मुलांसाठी देखील मी सांगणार आहे. बाबासाहेबांचं शिक्षण झालं, प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं. एखादा माणूस कुठल्या उंचीवर पोहोचला तर तो पोहोचला त्याची उंची मोजायची कशी, तो कुठे पोहोचला हे कशावरून मोजायचं असतं, तर तो कुठल्या परिस्थितीतून पोहोचला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या महापुरुषांना पाण्यासारख्या नैसर्गिक गोष्टीला हात लावण्याचा अधिकार नव्हता तो माणूस शिक्षण घेतो, या देशाची घटना लिहितो आणि या देशाच्या घटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये तुम्हाला मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल करतो. त्या महापुरुषाविषयी बोलण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे बांधवांनो. मी नेहमी सांगत असतो, तथागत बुद्धापासून महावीर, अशोक सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, नामदेवराया, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, या सर्व महापुरुषांचं स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचं काम या जगामध्ये विश्वामध्ये कुणी केलं असेल तर त्या युगपुरुषाचं नाव आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बांधवांनो, याचं एक छोटंसं उदाहरण देईल. ज्यावेळेस नामदेवराया वाळवंटामध्ये कीर्तनासाठी उभे राहतात त्यावेळेस नामदेवराया जातीनी शिंपी त्यांना मंदिरातून हाकलून दिलं जातं की नाम्या तू शूद्र आहे, तुला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. नामदेवरायाला हाकलून देतात. नामदेवराया वाळवंटात उभे राहतात आणि वाळवंटात उभे राहून संत नामदेवराया सांगतात, करणे धर्माचे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवया नाम, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ते नामदेवरायांना बोलण्याचा अधिकार नव्हता. दुसरं उदाहरण सांगेल मी. जगद्गुरू तुकोबारायांनी अभंग लिहिले. तुकोबारायांना काय म्हणाले, कोण आहेस तू, कुठून आलास, कुणबी आहेस तू, क्या तुला लिहिण्याचा अधिकार नाही. त्यावेळेस आमचे जगद्गुरू तुकोबाराय अभंग लिहितात. कुठून आलास, तुकोबाराया सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी आणि आता तुमची भंबेरी उडवल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरू तुकोबारायांना प्रतिसवाल केला, तुम्हाला काय येतं. जगद्गुरू तुकोबाराय म्हणले, अरे तुम्हाला फक्त पोती येते, पंचांग येते. तुकाराम महाराज म्हणले, मला सगळं येतं. वेदांचा अर्थ आम्हासीच ठावा आणि तुमच्यासारख्या गाढवांनी एऱ्यांनी फक्त भार व्हावा. हे प्रखर शब्दातून जगद्गुरू तुकोबारायांनी वार केले. त्याच तुकोबारायांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचं काम केलं. म्हणजे तुकाराम महाराजांना लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नव्हता. दुसरं उदाहरण, संत ज्ञानेश्वर महाराज. प्राकृत भाषेतली ज्ञानेश्वरी आपल्याला समजन उमजल अशी लिहिण्याचं काम केलं. त्या ज्ञानेश्वराला समाजाच्या बाहेर टाकून दिलं. त्यांची मुंज करण्याची परवानगी दिली नाही. या सगळ्या महापुरुषांनी जे अधिकार नाकारले. आणि एवढंच नाही, अलीकडं आपण ज्यांना शूद्र म्हणतो, या देशातल्या सर्व स्त्रिया शूद्र आहेत. या देशात आत्ता तो पोंक्षे बोलला की ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी वाचली असती तर जाळली नसती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या पायथ्याला, रायगडाच्या पायथ्याला मनुस्मृतीचं दहन केलं. ज्या मनुस्मृती ग्रंथांनी या देशामधल्या स्त्रियांना शूद्र लेखलं, वर्णव्यवस्था निर्माण केली आणि तुमचे आमचे सगळे हक्क आणि अधिकार काढून घेतले, त्या मनुस्मृतीचं दहन करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समृद्ध अशी घटना दिली. या घटनेमध्ये मूलभूत अधिकार आम्हाला दिले. काय अधिकार दिले आम्हाला बाबासाहेबांनी? आर्टिकल 12 ते 35 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काही मूलभूत अधिकार दिले. आर्टिकल 14 घटनेचं जे 14वं कलम आहे, या 14व्या कलमामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत.
इक्वल प्रोटेक्शन, सगळ्याला संरक्षणाचा अधिकार आहे. 16वं नोकरीची समान संधी नव्हती, त्यासाठी आरक्षण आलं आणि नोकरीची समान संधी याची 16व्या आर्टिकलमध्ये व्यवस्था केली. 17वं आर्टिकल अत्यंत महत्त्वाचं आहे. जे संत तुकाराम महाराजापासून, नामदेवापासून, ज्ञानेश्वरापासून सगळ्यांनी भोगलं अस्पृश्यता. तुम्हाला तोंड असून बोलण्याची मुभा नाही, पाय असून चालण्याची मुभा नाही, हात असून स्पर्श करण्याची मुभा नाही, तोंड असून खाण्याची मुभा नाही. सगळ्या बंदी केल्या म्हणजे अस्पृश्यता. पाण्याला विंटाळ होतो. सार्वजनिक पाण्यावाट्यावर कुत्रे, जनावरं, गाढव, डुक्कर सगळे जात होते, पण चालत्या बोलत्या जिवंत माणसाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यांचा विंटाळ त्याला होत होता. बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टीचा अधिकार केला, अभ्यास केला आणि या देशाची घटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 17 त्याच्यामध्ये अंतर्भूत करून अस्पृश्यता निवारण्याचं सगळ्यात मोठं काम या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याच्या पुढचं कलम सगळ्यात महत्त्वाचं 19वं, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण करण्याचा अधिकार. म्हणजे नामदेवरायांना मंदिरातून हाकलून दिलं असतं का घटना असती तर? बोलण्याचा अधिकार नाही. बाबासाहेबांनी घटनेमध्ये कलम आणलं 19वं आणि बोलण्याचा अधिकार आम्हाला दिला, लिहिण्याचा अधिकार केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं 21वं कलम जे आहे घटनेचं आर्टिकल, ते जीवन जगण्याचा अधिकार. आज तुम्ही इथं बसलायत, मी इथून बोलतोय, इथल्या कुठल्याही माणसाने मरण्याची इच्छा व्यक्त केली डॉक्टर साहेब तुमच्याकडे येऊन, तुम्ही त्याला मरायचं इंजेक्शन देऊ शकता का? कारण त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला घटनेने दिलेला आहे. नुसतं जीवन नाही तर समानतेचं, विथ डिग्निटी, सन्मानाचं जीवन. म्हणून या देशात कोणाला कोणाचा अपमान करण्याचा अधिकार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून या घटनेमध्ये अंतर्भूत करण्याचं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे हक्क आणि अधिकार आम्हाला दिले, पण हे देत असताना सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे ते 32. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हणलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळे अधिकार दिले, पण इथले राज्यकर्ते, इथली व्यवस्था, इथली प्रशासन तुमचे हक्क आणि अधिकार जर हिसकावून घेत असेल, तुम्ही बांधलेलं घर तुमचं पाडत असेल, तुम्हाला शिक्षण देत नसेल, नोकरी देत नसेल, तर तुम्ही दाद मागायची कुठं? यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 32वं कलम अंतर्भूत केलं, आर्टिकल, ज्याला घटनेचा आत्मा म्हणलेलं आहे. ही दाद मागण्याची व्यवस्था सर्वोच्च न्यायालयामध्ये हे बाबासाहेबांनी केलेलं आहे. आता वकील आहे म्हणून मी सगळे कलम सांगत नाही, थोडेसे गुंडाळून ठेवतो. मी दुसरं काही तुम्हाला थोडंसं सांगणार आहे, कारण घटनेबद्दल नाही बोललं तर म्हणले असा कसा वकील आणला आहे, वकिली करतो की दुसरंच भाषणच करत फिरतो, म्हणून तुम्हाला हे थोडंसं सांगितलं बांधवांनो. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं इक्वल प्रोटेक्शन, कायद्यासमोर सगळे समान आहे, हे आम्हाला देण्याचं काम केलेलं आहे बांधवांनो. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले काही प्रसंग आपल्याला सांगता येतील. बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले. बाबासाहेब शिकून ज्यावेळेस तो देश सोडून आपल्याकडे येत होते, त्या देशातील लोकांनी बाबासाहेबांना विनंती केली, विनवण्या केल्या की बाबासाहेब तुम्ही आमचा देश सोडून जाऊ नका, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय हवं आहे ते मागा, आम्ही तुम्हाला काही द्यायला तयार आहेत. या देशाचं राष्ट्राध्यक्ष पद हवं असेल तर तेही आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहेत, पण आमचा देश सोडून जाऊ नका. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? माझ्या भारत देशामध्ये, माझ्या हिंदुस्थानमध्ये माझे 7 कोटी बांधव अस्पृश्यतेच्या छायेत पिचत पडलेत, मला त्यांचा उद्धार करायचा आहे, मी गेलं पाहिजे. आणि बाबासाहेब या देशामध्ये येतात. इथे आल्यानंतर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची भेट घेतात आणि शाहू महाराजांमध्ये आणि बाबासाहेबांमध्ये चर्चा होती. आणि त्यानंतर अस्पृश्यता निवारणाचं काम करण्यासाठी माणगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली शाहू महाराज पहिली अस्पृश्यता चळवळीसाठी पहिली परिषद घेतात. आणि त्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब हा दलितांचा नेता म्हणून घोषणा करतात. आणि बाबासाहेबाविषयी बोलताना शाहू महाराज सांगतात, आता मला तुमच्याविषयीची चिंता मिटली, कारण तुम्ही तुमचा आता पुढारी निवडला आहे. हे शाहू महाराजांचे उद्गार आहेत. आणि तिथून पुढे बाबासाहेब अशी कामाला सुरुवात करतात. या देशामध्ये बाबासाहेबांनी असं एकही शहर सोडलं नाही ज्या शहरामध्ये बाबासाहेब गेले नाही. बाबासाहेबांनी शैक्षणिक चळवळ उभी केली. बाबासाहेबांनी स्वतःचा पक्ष काढला, मजूर पक्ष काढला. बाबासाहेब हे फक्त शिकून झालेले विद्वान बॅरिस्टर वकील नव्हते, तर बाबासाहेब एक मोठे अर्थतज्ञ होते. आज या देशाची जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी आहे, रिझर्व्ह बँकेचा बेस काय आहे की बाबासाहेबांनी जो पुस्तक लिहिलं होतं, प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाच्या आधारावरच या देशाची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया उभी आहे.
जे आज बोलताना मला वाटतं रणवीर काकाच बोलले की कोण की नदीजोड प्रकल्प, त्या मातीचं धरण, म्हणजे बाबासाहेबाचं व्हिजन किती होतं. आज जे वीज निर्मिती खातं आहे हे सुद्धा बाबासाहेबांचं योगदान आहे त्यामध्ये. आज नदीजोड प्रकल्प मला वाटतं पूर्वी भाजपचं गव्हर्नमेंट होतं तेव्हापासून मी टी व्हीवर जाहिरात ऐकतो, अटलजीच्या काळापासून. अजून कुठं नद्या जोडलेल्या मला बघायला भेटल्या नाही. पण या देशातल्या सगळ्या एकमेकांना नद्या जोडल्या पाहिजे ही संकल्पना या देशामध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. एवढंच नाही तर बाबासाहेब आज जे आपलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, शेअर मार्केट आहे, याचा जर आपण डीपमध्ये विचार केला तर याच्या मुळाशी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी आहे. बाबासाहेब आंबेडकर किती विद्वान होते याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. रुपयाची किंमत ठरवायची होती त्यावेळेस दुसऱ्या देशातलं एक कमिशन आपल्याकडे येतं आणि त्या कमिशनमध्ये शिष्टमंडळामध्ये डॉक्टर वेलंबी हे त्याचे प्रमुख असतात, अर्थतज्ञ असतात, जागतिक कीर्तीचे. आणि ते आल्यानंतर सगळेजण त्यांना ॲड्रेस करतात, आपलं मत व्यक्त करतात. आणि सगळेजण आपलं मत व्यक्त करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं बोलायला उभे राहतात. त्यावेळेस डॉक्टर वेलंबी सांगतात, बाकीची मंडळी म्हणतात अहो बाबासाहेब आता डॉक्टर वेलंबी बोलले, तुम्ही काय बोलणार आहे, तुम्ही खाली बसा. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहून विनम्रपणे सांगतात की जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ असणारे डॉक्टर वेलंबी यांनी ज्या पुस्तकाचे संदर्भ दिले आहेत त्या पुस्तकाचा लेखक मी आहे, म्हणून त्याचा राहिलेला भाग फक्त मीच पूर्ण करू शकतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणजे बाबासाहेब किती विद्वान होते. बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते, बाबासाहेब खासदार होते, बाबासाहेब संसदेमध्ये तसंच बोलत होते. महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे कायदेमंत्री असताना हिंदू कोड बिल आणलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय होतं हिंदू कोड बिल. मनुस्मृतीनुसार या देशातल्या स्त्रिया शूद्र आहेत, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांनी फक्त सेवा करायची, त्यांनी शिकायचं नाही, त्यांनी गुलाम म्हणून राहायचं, अशी व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचे हक्क आणि अधिकार बाबासाहेबांनी लिहिले. म्हणजे स्त्री असेल तर तिला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये तिचा राईट मिळाला पाहिजे, हक्क वाटा मिळाला पाहिजे. तिच्या आईवडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये तिचा वाटा मिळाला पाहिजे. तिला जर छळ होत असेल तर तिला घटस्फोट डिवोर्स घेण्याची सुविधा. ती जर सर्व्हिसमध्ये असेल, नोकरीमध्ये असेल तर तिला मॅटर्निटी लिव्ह, ज्याला आपण बाळातपणाच्या सुट्ट्या म्हणतो, त्या सुट्ट्या घेण्याची प्रोव्हिजन. पूर्वी 14 तास 12 तास लोक काम करायचे. बाबासाहेब म्हणले जनावरांसारखं राबून चालणार नाही, हे मानव आहेत, यांना माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलं की ही 8 तासाची नोकरी असली पाहिजे, महिलांना नाईटचं काम नसलं पाहिजे. कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्यांना अंडरग्राऊंड जाऊन, खाली जाऊन भूमिगत काम करण्यावर बाबासाहेबांनी बंदी. म्हणजे यांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, या प्रत्येक घटकावर अभ्यास करून, चिंतन करून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं होतं. बाबासाहेबांनी ते संसदेत मांडलं. त्यावेळेसच्या जे धर्माचे ठेकेदार होते त्यांचे डोके खवळले. असं जर झालं तर धर्म धोक्यात येईल. हिंदू कोड बिल मंजूर झालं नाही. बाबासाहेबांनी काय करावं पंडित साहेब, बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि बाबासाहेब संसदेच्या बाहेर येऊन समाजाचं प्रबोधन केलं. आज आमच्या देशामध्ये काय अवस्था आहे, एखाद्या मंत्र्याला खुर्चीवरून लाथा जरी मारल्या तो खुर्ची सोडत नाही आणि पद सोडत नाही, अशी अवस्था आमच्या देशामध्ये. म्हणजे बाबासाहेब किती स्वाभिमानी होते याचा विचार आपण बाबासाहेबाचं चरित्र बघितल्यानंतर आपल्याला सहजपणे लक्षात येतो. बाबासाहेबांचा कुठलाही विषय घ्या, मानववंशशास्त्रज्ञ, म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांचे वडील इंग्रजाकडे सुभेदार होते. त्यांनी पाहिलं गावात गेलं तर आम्हाला महार म्हणतात, बौद्ध म्हणतात, मातंग म्हणतात, अस्पृश्य म्हणतात. त्यांनी अभ्यास केला आणि बाबासाहेबांना सांगितलं. ते कबीरपंथीय होते, व्यसन करत नव्हते, मांसाहार करत नव्हते, आध्यात्मिक कुटुंब होतं. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना लहानपणी गोष्टी सांगायचे तर छोट्याशा बाबासाहेबांना प्रश्न पडायचा. लहानपणी बाबासाहेबाचं नाव भिवा होतं, मोठ्यापणी भीमराव झालं. लहानपणच्या भिवाला प्रश्न पडायचा आणि त्यावेळेस ते रामजी बाबाला विचारायचे की बाबा मला मोठं व्हायचंय, मला समाजासाठी काहीतरी करायचंय, बाबा मी काय करू. त्यावेळेस बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर सांगायचे की भिवा तू अभ्यास कर, माणसं अभ्यासाने मोठी होतात. बघ जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, माणसं अभ्यासाने मोठी होतात. आपल्या वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. एवढे मोठे बाबासाहेब झाले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला प्रसंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे, पण चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगावं लागतात. बाबासाहेब छोटेसे होते, शाळेमध्ये शिकण्यासाठी जात होते. बाबासाहेबांना वर्गामध्ये बसू दिल्या जात नव्हतं, कारण त्यांचा विंटाळ तिथल्या शाळेला होत होता, तिथल्या फरशीला होत होता, तिथल्या बोर्डला होत होता. बाबासाहेब उच्चवर्णीय मुलांच्या चपला बुटापाशी म्हणजे वर्गाच्या बाहेर बसायचे. इन्स्पेक्शनला अधिकारी यायचे. आल्यानंतर वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारायचे की सांगा मुलांनो, पृथ्वीपासून सगळ्यात दूर ग्रह कोणता? त्यावेळेस वर्गातल्या एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसलेले आहेत. बाबासाहेब हात वर करतात, सर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी देतो. त्यावेळेस अधिकारी चकित होतात. वर्गातल्या एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर देता येत नाही आणि वर्गाच्या बाहेर बसलेला मुलगा हात वर करतो की सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. उठ बाळा, काय नाव? बाबासाहेब सांगतात, सर माझं नाव भिवा. भिवा सांग, पृथ्वीपासून सगळ्यात दूर ग्रह कोणता? त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सांगतात, सर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईल, पृथ्वीपासून सगळ्यात दूर ग्रह कोणता, पण सर मला माझ्या आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ माझ्यासाठी सगळ्यात दूर आहे. या पाण्याच्या माठापाशी कसं जायचं याचं उत्तर मला द्या. अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात घेतल्या जातं. त्यांचं शिक्षण चालू होतं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नैसर्गिक असणाऱ्या पाण्याला हात लावण्याचा अधिकार नव्हता, त्याच बाबासाहेबांनी तुम्हाला आज सगळे हक्क आणि अधिकार बहाल केले शिक्षणाच्या बळावर. म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची उभारणी केली आणि रात्रभर लाईन लागत होती त्या काळी सिद्धार्थमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, पण ॲडमिशन भेटत नव्हतं. एवढं टॉपचं कॉलेज बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. धन्यवाद. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाड्यावर विशेष प्रेम होतं. बाबासाहेब आपल्या संभाजीनगर आताचं तेव्हाचा औरंगाबाद तिथं आले, परिसर बघितला आणि त्या परिसरामध्ये मिलिंद कॉलेज उभा केलं. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभा करण्याचं काम केलं की या समाजातील उपेक्षित वंचित घटकातील पोरं शिकली पाहिजे आणि त्यांनी समाजासाठी काम केलं पाहिजे, ही बाबासाहेबांची धारणा होती. म्हणून त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. केला? कमी पडलोत आपण बाबासाहेबांना समजून घ्यायला. बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता मी सांगत असतो बोराडे साहेब, आता शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता गुरगुरताना कोणी दिसत नाही, त्यांना पोटाचे आजार झाल्यासारखं वाटतं. कारण आज जे दूध पित आहोत हे बोलू वाघिणीचं नसून नागिनीचं दूध आपल्याला पाजलं जातं. चांगलं शिक्षण आपल्याला दिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरा इतिहास आम्हाला सांगितला जात नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माळ्यांना महात्मा फुले कळले नाही, मराठ्यांना शिवाजी कळले नाही आणि बौद्धांना बाबासाहेब कळले नाही. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आमच्या मूळ प्रश्नापर्यंत आम्हाला कधी पोहोचू दिलं नाही. आरक्षणाहून भांडणं, जयंत्याहून भांडणं, नावं देण्याहून भांडणं. जगातील विद्वान माणूस डॉक्टर साहेबांनी बोलताना उल्लेख केला, सिम्बॉल ऑफ नॉलेज. ज्या विद्यापीठात शिकले, कोलंबिया विद्यापीठात, त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला जातो. ज्ञानाचं प्रतीक, विद्वतेचं प्रतीक, महानतेचं प्रतीक, आणि त्याच्या खाली लिहिल्या जातं सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. आणि आमच्या देशामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव द्यावं यासाठी किती लोक मेले त्याची गणता नाही. नाव द्या म्हणून मागणी केली, म्हणले तुमच्या घरात नाही पीठ, तुम्हाला कशाला हवं विद्यापीठ? बरोबर. खरं बोललं तर बरं वाटत नाही, बोलतो, कोर्टात खोटं बोलावं लागतं, एवढीच संधी खरं बोलायची. बाबासाहेब किती विद्वान होते आणि ह्या दंगली लावण्याचं काम केलं. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नसतो तो समाज कधी आपलं उज्ज्वल भवितव्य घडू शकत नाही. म्हणून बाबासाहेब गाव खेड्यात आले आणि बाबासाहेबांनी जे अस्पृश्य होते त्यांना सगळ्यात मोठा मूलमंत्र, गुरुमंत्र दिला. माझ्या बांधवांनो, काय दिला? बाबासाहेबांनी सांगितलं, स्थलांतर करा. पहिला मूलमंत्र, स्थलांतर करा. बाबासाहेब म्हणले, तुम्ही गावात राहिलात तर तुम्हाला मागास म्हणतील, हलक्या जातीचा म्हणतील, तुमचा विंटाळ होईल, तुम्ही गाव सोडा.
बाबासाहेब म्हणले स्थलांतर करा. बाबासाहेबांनी दुसरी गोष्ट सांगितली, नामांतर करा. पहिल्या काळात नावं कसे होते? विलासराव देशमुख साहेबाच्या बापाचं नाव काय? दगडू. बरोबर आहे का? दगडू, धोंडू, फतरू, कचरू आहेत ना नावं. म्हणजे तुम्ही काही कामाचे नाहीत. कारण नावं ठेवायचे म्हणजे कुंडली बघून नावं ठेवायचं होतं. आपल्याला कुठं नावं ठेवता येत होते. पण आज नावं कशी आहेत? राजदीप, विश्वदीप, राजरत्न, यशवंत आहेत की नाही नावं? पहिल्या काळात नावं अशी होती. बाबासाहेबांनी सांगितलं स्थलांतर करा. शहरात आलात, बाबासाहेबांनी सांगितलं नामांतर करा. गावाकडे कळकट मळकट विचार सोडून द्या, तुमचं नाव बदला. बाबासाहेबांनी सांगितलं स्थलांतर करा, केलं. नामांतर करा, केलं. बाबासाहेबांनी तिसरी गोष्ट सांगितली, वेषांतर करा. वेषांतर का करा? गावाकडं तुम्ही धोतर पायजमे मळकट कळकट कपडे घालायचे. बाबासाहेब म्हणले सूट बुटात राहायचं. कुणी उघडं हातात काठी घेऊन फिरल कसं राहील त्याच्याशी घेणं देणं नाही. बाबासाहेब म्हणले सूट बुटात विद्वानासारखं राहायचं, आत्मविश्वासाने जगायचं. स्थलांतर केलं, नामांतर, वेषांतर केलं, नामांतर केलं. मग बाबासाहेबांनी चौथी गोष्ट सांगितली, आता धर्मांतर करा. आणि म्हणून बाबासाहेबांनी नागपूरमध्ये धम्माचं प्रगटन करून या बुद्धाच्या मार्गावरती आपल्या सगळ्यांना घेऊन येण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आता मी मराठा समाजात माझा जन्म झाला बांधवांनो. बोलत असताना माझे काही बांधव मला सांगत असते, तू कशाला आपल्या विरोधात बोलत असतो? बाबासाहेबांनी नाशिकमध्ये घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा बाबासाहेबांनी का केली? ही एका दिवसात केली का? एका रात्रीत केली का? यासाठी बाबासाहेबांनी 17 वर्ष प्रयत्न केले की हे लोक सुधारतील. हिंदू कोड बिल आणलं, मान्य केलं नाही. बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला, समाजात येऊन प्रबोधन केलं. बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला. चवदार तळ्याचं पाणी बेचव होतं, बाबासाहेबांनी स्पर्श केला आणि पाण्याला चव आली. महाडला बाबासाहेबांनी सत्याग्रह केला, आम्हाला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिऊ देत नाही. बाबासाहेबांनी तिथं सत्याग्रह केला चवदार तळ्यावर. आणि बाबासाहेबांच्या घोषणा हर हर महादेव आणि जय शिवराय होत्या. सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेब रायगडावर घेऊन शिवरायांचं दर्शन घेतलं. आज मराठा बौद्ध आता कमी झालंय, प्रबोधन झालं. बाबासाहेब ज्यावेळेस आपलं पत्र लिहित होते त्यावेळेस आपल्या पत्राची सुरुवात जय शिवराय लिहून बाबासाहेब करत होते. बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं पाक्षिक काढलं, त्यावर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरू तुकोबारायाचा अभंग लिहित होते. खोटं वाटत असेल तर गुगल सर्च करा घरी गेल्यावर. घोका वया अक्षर मज नाही अधिकार, जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटलेला अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मूकनायकावर टाकत होते. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना आम्हाला ही सगळी संत मंडळी ही परंपरा सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एवढंच नाही, जगद्गुरू तुकोबारायांना गुरु कुणी मानलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु कुणी मानलं? महात्मा ज्योतिबा फुलेंनी. महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर गेले, समाधीचा शोध घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजावर प्रदीर्घ असा 800 पानाचा पोवाडा गातो कुळवाडी भूषण भोसल्यांचा. पोवाडा लिहिण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु मानत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते. कोणते सांगेल कुणी? तुमच्यापैकी 2 मुली तुम्ही सांगा, बाबासाहेबांचे गुरु कोण? नाही माहीत? आयोजन कमिटी बघा, बाबासाहेबांचे गुरु माहीत नाहीत. खरात कोणाकोणाला माहिती? अशोक खरात, हात वर करा. सगळ्याला माहिती असतं. असा प्रसिद्ध बाबा व्हावा लागतो सगळ्यांना माहीत होण्यासाठी. बाबासाहेबांची आणि त्यांच्या गुरुची एकाचीही भेट झाली नाही. बाबासाहेबांनी एकाकूनही कान फुकून घेतले नाही. महात्मा फुल्यांची आणि बाबासाहेबांची भेट झाली नाही. महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु होते. संत कबीराची आणि बाबासाहेबांची भेट झाली नाही. संत कबीर बाबासाहेबांचे गुरु होते. आणि भगवान गौतम बुद्धाची आणि बाबासाहेबांची भेट झाली नाही. तथागत गौतम बुद्ध आणि मग भिरून बाबासाहेबांचा संदेश महत्त्वाचा आहे. आपला इतिहास आपण पण आम्हाला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आमचं प्रबोधन झालं आणि आम्हाला हे सगळं समजलं. आणि म्हणून आम्ही आज नीळ लावून गळ्यात निळा रुमाल घालून पंडित साहेबासारखा आम्ही बाबासाहेबावर भाषणं करू लागलो, कारण आमचं प्रबोधन झालं. आणि म्हणून माझी विनंती आहे, आज बरेच लोक सत्संगाला जातात. बाबासाहेब समजून घेताना ह्या गोष्टी का समजून घेणं गरजेचं आहे? बाबासाहेब आंबेडकर कधी सत्संगाला गेले नाही कोणाच्या. गुरुकुन कोणत्याही कानं फुकून घेतले नाही.
जगद्गुरू तुकोबरायांचे अभंग बाबासाहेबांनी अभ्यासले, संत कबीरांचे दोहे बाबासाहेबांनी अभ्यासले, महात्मा फुल्यांनी लिहिलेलं साहित्य बाबासाहेबांनी वाचलं आणि तथागत गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी स्वीकारलं. बाबासाहेबांनी धम्माचं प्रकटन केलं नागपूरला. त्यावेळेस बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत. बरोबर आहे का? अरे हो नाही, काहीतरी मला बाबाचा सत्संग नाही, हा व्याख्या नाही. 22 का बोराडे साहेब? 26. मग तारुण्यात आली व्याख्यान मला. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितल्या. त्यातली पहिली प्रतिज्ञा मी सांगतो, मी ब्रह्माला मानणार नाही, मी विष्णूला मानणार नाही, मी गौरी गणपतीची पूजा करणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, मी ब्रह्माला मानणार नाही, विष्णूला मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, मी उपवास धरणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, मी मांसाहार करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी प्राणी मात्रावर दया करीन. प्रज्ञा, शील, करुणा या तत्वांची सांगड घालून मी माझं आयुष्य फुलवील आणि माझ्यासोबत इतरांचं फुलवील. अजून भरपूर आहे पुढे. बाबासाहेबांनी हे सांगितलं. म्हणून मी सांगितलं, बाबासाहेब समजून घेताना आम्हाला हे सगळं समजून घ्यावं लागेल, आमच्या आचरणात आणावं लागेल, तरच खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना अभिवादन केलं असं म्हणता येईल. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ही चळवळ करत असताना बाबासाहेबांनी समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर काम करण्याचं काम केलं. कारण या देशामध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्म का सोडला आणि धम्माचा स्वीकार का केला, तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे करत असताना 17 वर्ष समाजाचं प्रबोधन केलं आणि बाबासाहेबाला वाटलं हिंदू धर्मातली चालीरीती, अनिष्ट, रूढी, परंपरा बंद होतील. जसं सती जाणं, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार गेले आणि दुसऱ्या दिवशी सुनित्राताईंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं. नाहीतर ढोल नगारे वाजून त्यांना सती जावं लागलं असतं, त्या जळत्या विस्तवात त्यांना लोटून दिलं असतं. बाबासाहेबांचं संविधान नसतं. कारण हे हक्क आणि अधिकार आम्हाला घटनेने दिले, संविधानानं दिले. आणि म्हणून याचं पुन्हा पुन्हा उजळणी, सीमालोकन अशा कार्यक्रमातून झालं पाहिजे असा माझा आग्रह आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आपल्या देशात इंग्रज जायच्या अगोदर सुद्धा घटना होती आणि त्यांचे डेलिगेशन, शिष्टमंडळ यायचे. त्यावेळेस बाबासाहेब आपला प्रस्ताव घेऊन त्यांना भेटायला जायचे आणि त्यावेळेस बाबासाहेबांसारखी इंग्लिश जास्त कोणाला काही जमत नव्हती, म्हणून इंग्रजांना यांची भाषा लवकर समजायची. तर त्यावेळेस काही लोकांचा असा प्रस्ताव होता की मतदानाचा अधिकार फक्त मोजक्या उद्योगपतींना द्या, शिकलेल्या लोकांना द्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, तुम्हाला काय माहिती, शिकलेले लोक हुशार असतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणले, या देशातल्या सामान्यातील सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. एक व्यक्ती एक मूल्य. आणि एवढंच नाही, म्हणजे श्रीमंत माणसाने मतदान केलं म्हणून ते एक मतदान आणि गरिबांनी केलं म्हणून त्याचा मूल्य कमी. नुसता अधिकार नाही तर त्यांचं मूल्यसुद्धा समान असलं पाहिजे याचा आग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी धरला. म्हणून हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. एवढंच नाही तर नाशिकच्या सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावर बोलताना एक फार सुंदर गोष्ट सांगितली. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्हाला या घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, या घटनेने तुम्हाला दिलेला मतदानाचा अधिकार हे वाघिणीचं दूध आहे, पण वाघिणीचं दूध हे सोन्याच्या चंचू पात्रामध्ये सामावतं. कदाचित प्रसंगी आपण ते चंचू पात्र सुद्धा आणू, पण हे तुम्ही कधीही विकू नका. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले होते, हे तुम्ही कधीही विकू नका. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या अधिकारांचा आपण अवमान केला. आज इलेक्शनमध्ये आपण मतदान विकतो. माझा तर आग्रह आहे, तुम्हाला कोणी पैसे देत असेल तर घेत जा, पण मतदान विकत जाऊ नका. योग्य चांगला प्रतिनिधी बघून आपण मतदान केलं पाहिजे. बाबासाहेब अजून एक सांगितलं होतं, मी आज या देशाला संविधान अर्पित करत आहे. आम्ही भारताचे लोक आपणाप्रती हे संविधान अर्पित करत आहे. बाबासाहेबांनी काय सांगितलं, हे संविधान अर्पण केलं आहे, पण याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसतील तर त्याचा दुरुपयोग होईल. ही धोक्याची घंटा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितली होती. बांधवांनो, आणि आज आपल्या देशामध्ये बहुतांश अशाच गोष्टी आपल्या नजरेसमोर आपल्याला होताना दिसतात. आज कर्मकांड, अंधश्रद्धा याच्यासुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर गुंठाभरही जमीन नव्हती, पण या देशामध्ये
या संसदेवर 5,000 शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक घटना सांगतो. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस देशाचे दुश्मन हे पुस्तक जेदे जवळकरांनी बागडे या तिघांनी लिहिलं होतं. त्यावेळेस त्यांना जेल झाली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला काळा कोट घालून कोर्टामध्ये असा युक्तिवाद केला आणि बाबासाहेबांनी त्यांची जामीन केली होती. ते जातीनं मराठा होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची बाजू मांडण्याचं काम केलं. आता उल्लेख झाला म्हणून सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आज वेगवेगळे आम्हाला मराठा समाजातील तरुणांना हे माहिती नाही झालं. आज एवढी मोठी गेवराई अपेक्षित होतं, म्हणलं 500 तरी लोक राहतील. काकांना बोललो मी बोलताना, लोक उदासीनता आहे. आज मोबाईलमुळं कोणी येत नाही. फार विद्वान लोक इथं येऊन गेलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची या देशामध्ये नाही, पूर्ण विश्वामध्ये जगामध्ये हजारो पुतळे आहेत. बाबासाहेब आंबेडकरां इतके पुतळे या जगामध्ये कोणाचेच नाहीत. पण बाबासाहेबांचा या जगातील विश्वातील पहिला पुतळा कुणी उभा केला होता सांगाल कुणी? माधवभाई बागल नावाच्या मराठा माणसांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा केला होता. आणि तेही बाबासाहेब जिवंत असताना केला होता. आणि त्याचं उद्घाटन देखील बाबासाहेबांच्याच हाताने केलं होतं. हे जर मराठा तरुणांना समजलं असतं तर मराठा तरुणांना बाबासाहेब आपले शत्रू वाटले असते का? मित्र वाटले असते. आणि समाजाचं प्रबोधन झालं असतं आणि ते सुद्धा विद्वान झाले असते. आज जे आम्हाला मोर्चे आंदोलनं आरक्षणासाठी काढायची वेळ येते, कदाचित ती आली नसते. म्हणून हे महापुरुष समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा मी तुम्हाला सांगितल्या. बाबासाहेबांनी कधी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. बाबासाहेब आंबेडकर तुकाराम महाराजांना फॉलो करत होते, संत कबीरांना फॉलो करत होते. आता महिला मोठ्या संख्येने इथं आल्या. माझं इथंच जवळच गाव आहे तुमच्या कंगथडीला, मंगरूळ, खरात मंगरूळ. आमच्याकडं मेंढ्या येतात आणि बऱ्याच महिला पुत्र व्हावा म्हणून त्या मेंढ्याच्या लेंड्या खातात. बघा, यांना ऐकायला पण चांगलं वाटतं. का झालं हे? त्यांचं प्रबोधन झालं नाही. जगद्गुरू तुकोबरायांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती का करणे लागे पती. नवस सायास केल्याने, देवाला बकरे कापल्याने, तिजोरीत पैसा टाकल्याने, बुवा बापू काकू झाकू आम्माच्या नादी लागल्याने पुत्र होत असेल तर नवरा करता कशाला, हा सवाल जगद्गुरू तुकोबरायांनी केला होता. बांधवांनो, एवढंच नाही, आज जे चांगले चांगले पॉलिटिशियन, राजकारणी मंडळी, काका तुमचं खरंच अभिनंदन, तुम्ही अशा कार्यक्रमाला येत चला. तुम्ही बुवा बापूच्या नादी लागत नाहीत म्हणून तुम्ही या कार्यक्रमात बसलात. किती लोक गुंतलेत, लिस्ट आहे नाही अजून, वाट बघतो कोणाकोणाचे नाव आहेत. किती लोक. जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू अशोक खरात सारखे. मागं ते प्रदीप बाबा मिश्रा, मी जाहीर टीका केली. एक महिला येऊन भेटली, म्हणजे आमच्या भावना दुखवल्या. मला तुमच्या भावना केवढ्यात मला समजणार, दुखवल्या असतील तर दुखू द्या म्हणलं. जे खरं आहे ते बोललं पाहिजे. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती सांदू, अंगा लावून आराक डोळे झाकून करती पाप, दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा, तुका मने सांगू किती जळो तयाची संगती. म्हणजे ओरडून सांगितलं पण लोकांच्या लक्षात येणार. किती सांगितलं? 5,000 अभंग लिहिले तुकाराम महाराजांनी. का? त्यांची जयंती पुण्यतिथी हो नाही. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे. हा समाज बुडायला अंधश्रद्धेत चाललाय, याचा कळवळा महात्मा ज्योतिबा फुलेंना होता. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचा आसूडलेला, गुलामगिरी लिहिली, ब्राह्मणांची कसब ही ग्रंथ लिहिली. ही ग्रंथ सोडून आमचे लोक दुसरेच काहीतरी आरत्या पुण्यतिथ्या जप करतात. मी आलेल्या दीपक कांडेकर मला ॲड्रेस सांगू लागले. म्हणलं सगळी गेवराई मला पाठ आहे. ते म्हणले कसं काय? त्यांना माझं गावच सांगितलं नाही. जवळचा वक्ता म्हणलं कार्यक्रमालाच कोणी बोलत नाही करपे साहेब. बरोबर आहे की नाही? माझं लग्नच रणवीर काकाच्या सामूहिक सोहळ्याचं वरबाप म्हणावं लागेल त्यांना. मी सत्यनारायण केला नाही, मी ब्राह्मणाला बोलवलं नाही, मी मुहूर्त बघितला नाही. तरी माझ्या लग्नाला आता 8-9 वर्ष झालेत आणि मला 2 मुलं झालेत, अत्यंत हुशार आहेत. त्यांची अजून कुंडली बघितली नाही. काही प्रॉब्लेम नाही. बायको डॉक्टर आहे, मी वकील आहे, मस्त पैसा कमवतो, गाडीत फिरतो, तिला काही भावली बांधली नाही, गंडा दोरा काय असतील. तुम्ही कशाला अंधश्रद्धा बघता? आम्ही एक अभंग नेहमी सांगत असतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. करपे सर, बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले. अरे थोडं अवघड आहे वागायला, बोललं तसं कोर्टात खोटं बोलावं लागतं डॉक्टर साहेब आम्हाला. म्हणून आम्ही थोडा बदल केला, त्यात अमेंडमेंट केलं. बोले तैसा थोडा थोडा तरी चाले त्याची वंदावी पाऊले. पण हल्ली असं झालंय, म्हणावं लागतं की बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पाऊले.
कारण लोक बोलतात एक आणि वागतात एक, म्हणून मला वाटतं भाषणाला लोक येत नाहीत, असा प्रॉब्लेम झाला असेल. म्हणून ह्या महापुरुषांचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून मला वाटतं या कार्यक्रमाचं आयोजन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला, बुद्ध अँड हिज धम्म, थॉट्स ऑन पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ रुपी, असे अनेक ग्रंथ लिहिले. शूद्रपूर्वी कोण होते, शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचा सन्मान करतात की बाबासाहेब आंबेडकर लिहितात, बहुजनाचा पहिला राजा कोण असेल तो राजा शिवछत्रपती आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांना किती मानत होते. म्हणून आपल्या मेंदूवर, मणक्यावर, बुद्धीवर आपला विश्वास असला पाहिजे, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जगण्याचं तत्त्व होतं. आणि या तत्त्वानुसारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातील वाटचाल केली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शाळा, कॉलेज, महाविद्यालय उभा केली. तरुणांना शिकवण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकर उत्तम पत्रकार होते, समाजसेवक होते, आमदार होते, कायदेमंत्री होते, पक्षाचे लीडर होते, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष. एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. हिंदू धर्मामध्ये प्रबोधन करून बाबासाहेबांना हिंदू धर्म सोडायचा नव्हता. बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला, पण हा स्वीकारत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सल्ला कोणाचा घेतला? जे कुठल्याही विद्यापीठात गेले नाही त्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा. गाडगे महाराज कुठल्याही विद्यापीठात गेले नाही, पण गाडगे महाराजांचं आज विद्यापीठाला नाव आहे. ज्यावेळेस गाडगे महाराजांकडे गेले आणि बाबासाहेब, म्हणजे गाडगे महाराजांचं कीर्तन असलं की बाबासाहेब असे खाली येऊन बसायचे, लोक पळत यायचे, अरे बॅरिस्टर आहेत बाबासाहेब, खाली बसायलेत, खुर्चीवर बसा. त्यावेळेस बाबासाहेब सांगायचे, जिथं गाडगे महाराजांचं कीर्तन आहे तिथं घाण असू शकत नाही. एवढा विश्वास गाडगे महाराजांप्रती, आदर बाबासाहेबांच्या मनामध्ये होता. बाबासाहेब गाडगे महाराजांना भेटले आणि विचारतात की गाडगे महाराज, गाडगे बाबा, आम्ही कोणता धर्म स्वीकारावा? त्यावेळेस गाडगे महाराजांनी काय म्हणावं? गाडगे महाराज म्हणतात, भीमराव तुम्ही विद्वान आहेत, आम्ही तुम्हाला का सांगावं, तुम्ही. हे गाडगे महाराजांचे उद्गार आहेत. आणि बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला. मी सांगत असतो हिंदू धर्मातील कट्टर हिंदू बांधवांना, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून हिंदू धर्मावर अनंत उपकार केलेले आहेत. कारण त्यावेळेस आमचा धर्म स्वीकारा म्हणून बाबासाहेबांकडे अनेक डेलिगेशन, शिष्टमंडळ येऊन भेटली. बाबासाहेबांनी कल्पना करा, जर दुसरा कोणता धर्म स्वीकारला असता तर आमच्या देशाची अवस्था आज काय राहिली असती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगतात? ते सांगतात, मी बुद्धाच्या आणि शिवाजी महाराजांच्या देशातून आलोय, ही आमच्या देशाची ओळख आहे. कारण बुद्ध ही जगाची ओळख आणि बुद्ध या मातीतला आहे, याचा अभ्यास. आणि एक धर्म स्वीकारण्यासाठी बाबासाहेबांनी असा एका रूममध्ये पसारा 6000 धर्मग्रंथांची पुस्तकाचं वाचन केलं होतं. पुस्तकासाठी घर बांधणारा जगातील पहिला माणूस डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मुंबईमध्ये कधी दादरला गेलात तर बाबासाहेबांनी राजगृह नावाचं घर बांधलं, पुस्तकासाठी घर बांधलं. मी पुस्तकाच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे सांगत असतो. आम्ही घर मोठं बांधतो. आमचा एक मित्र आहे, त्यांनी घर बांधलं होतं 5 कोटीचं आणि सगळ्या लोकांना बोलवलं. सगळ्या लोकांना बोलवल्यानंतर एक जण हुशार होता, तो म्हणला सगळ्यांना बोललो पण ते आपल्या गावच्या महाराजांना नाही बोलवलं. अरे ते म्हणलं महाराज राहिले, त्यांना गाडी पाठवा. महाराजांना घेऊन आले, मग खाली आले. महाराजांनी कौतुक नाही केलं. आता एखाद्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आल्यावर लोक किती कौतुक करतात, फक्त आयोजकाला शुगर व्हायची राहते. मग त्यांनी खाली पाहिलं, म्हणजे काय बेड आहे, फर्निचर आहे, सोफा. वरच्या मजल्यावर महाराजाला दाखवलं, महाराजांनी काहीच कौतुक नाही केलं. दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, वर नेलं. महाराज म्हणले, अरे हे काय आहे? म्हणले हा जगाचा नकाशा आहे. महाराज म्हणले, वा वा. म्हणले आपला भारत कुठं यात? म्हणले हे इथं असेल कुठंतरी मुंबई. म्हणले महाराष्ट्र? हे पण इथं दिसतो टिपक्यासारखा. म्हणले आपलं संभाजीनगर जिल्हा? म्हणले साहेब जगाच्या नकाशात संभाजीनगर कुठं दिसन? आणि म्हणले तुझं चिते पिंपळगावचा 4 कोटीचा बंगला कुठे आहे? त्यांनी डोक्यावर हात आणून घेतला. मला ज्याच्यासाठी आयुष्यभर राबलो, कष्ट केले, एवढा मोठा बंगला बांधला आणि जगाच्या नकाशावर माझा बंगला दिसाना. त्या मित्राचा सगळा आनंद विरघळून गेला. त्याला दुःख झालं. आयुष्यभर ज्याच्यासाठी राबलो ते जगाच्या नकाशात कुठेही दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुसऱ्या देशातल्या लोकांनी काय दिलं नसतं, सोन्याने मडवून टाकलं असतं. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, माझ्या हिंदुस्थानमध्ये 7 कोटी बांधव अस्पृश्यतेच्या छायेत पिचत पडलेत, मला त्यांचा उद्धार करायचा आहे. बाबासाहेबांनी आपलं सबंध आयुष्य या समाजासाठी आपलं अर्पण केलं. म्हणून बाबासाहेबांचं नाव त्या बंगल्यासारखं नाही. जोपर्यंत आसवंतामध्ये चंद्र सूर्य असतील तोपर्यंत बाबासाहेबांचं आयुष्य आणि कार्य जिवंत असेल. हेच खरं बाबासाहेबांचं कर्तृत्व बांधवांना.
म्हणून म्हटलं जातं, होऊन गेले महापुरुष त्यांचे चरित्रे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. म्हणून महापुरुषांच्या जीवनातून, आणि म्हणून मी अनेक वेळा भाषणातून सांगितलं, कुठला महापुरुष कुठल्या जातीत धर्मात जन्माला आला, कुठल्या मातीत जन्माला आला याचा विचार करण्यापेक्षा तो आमच्या मतीचा आहे आणि मातीचा आहे याचा सातत्याने विचार आमच्या तरुणांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. यावर मी अनेकदा बोललेलो आहे. बाबासाहेबांचा मुलाचा संघर्ष हा मानव मुक्तीचा होता. आम्ही माणूस आहोत, आमच्या गळ्यातील गाडगं आणि कमरेचा झाडू निघला पाहिजे आणि माणूस म्हणून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला आणि इथल्या बांधवांना सन्मानाचं जीवन अर्पण केलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा मूलमंत्र दिला. आणि आज त्याच अस्पृश्य समाजातील हजारो लाखो करोडो लोक आज मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेले, देश विदेशात गेले. पण हे बघत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी थोडा खंत वाटली. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा होती हे मोठे होतील, समाजाकडे मागं वळून बघतील आणि समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करतील. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणले, पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया. बाबासाहेबांना थोडं गिल्टी फील झालं. म्हणजे त्यांना जी अपेक्षा होती ती त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. पण आजही गेल्या 26 वर्षापासून दीपकजी कांडेकर, बोराडे साहेब, रणवीर काका पंडित, त्यांचे सर्व सहकारी, डॉक्टर साहेब, तुमच्यासारखे लोक हा बाबासाहेबांच्या विचाराचा गाडा अविरतपणे पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत. आदरणीय बंटीदादा सौंदरमल हे सगळेच, यांच्यासाठी मी मनापासून तुम्ही एकदा त्यांचं टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली पाहिजे असं म्हणेल. कारण हा प्रबोधनाचा विचार शेवटपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे अशी आपली धारणा आहे बांधवांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे करत असताना घटनेमध्ये मूलभूत तत्त्व सामील करून, अंतर्भूत करून सर्वांना सर्व हक्क आणि अधिकार दिले. पण आजही गावखेड्यातल्या शेवटच्या माणसाला आपले हक्क आणि अधिकार माहिती नाहीत. त्यांच्यापर्यंत त्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज सगळी साधनं आली, मोबाईलने आमच्या जीवनावर राज्य केलं आज, परंतु माणसातला संवाद हरवून चालला. मला वाटतं मागं इथं एक कार्यक्रम झाला होता, मी 2008-09ची घटना आहे. डॉक्टर अह साळुंके सर आलते, उज्ज्वल निकम त्या कार्यक्रमाला होते. मी त्या कार्यक्रमाला आलो होतो. त्यावेळेस विद्रोही तुकाराम या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं, मला अजून आठवतं आहे. म्हणजे खूप चांगली परंपरा आहे, गेवराईमध्ये प्रबोधन होतं आहे, पण संख्या कार्यक्रमाला येत नाही. याचं पण चिंतन आयोजकांनी करून काही करता आलं तर याचाही विचार मला वाटतं याच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतल्या मुलांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे असंही मला वाटतं. महात्मा ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं, महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानलं, शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांना गुरु मानलं. जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचा जर अभ्यास केला तर त्याच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रभाव आहे. ही शृंखला आपण समजून घेतली पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाऊ मानत होते. रशियाच्या चौकाचौकामध्ये जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचं काम केलं. जग बदल घालूनी घावं, सांगूनी गेले मज भीमरावं, पृथ्वी शेषनागाच्या फणावर तरलेली नसून ती या देशातील गोर गरीब कष्टकरी श्रमकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे. हा विज्ञानवादी विचार मांडण्याचं काम हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. हे सगळे महापुरुष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आपल्याला समजून घ्यावे लागतील. मी संतांचे विचार मांडले, शिवाजी महाराजांचा थोडा बाबासाहेब आंबेडकरांचे काय ऋणानुबंध होते हेही थोडक्यात सांगितलं. महात्मा फुले हे त्यांचे गुरु होते. आता महात्मा फुले एक स्वतंत्र विषय आहे. महात्मा फुलेंनी खूप मोठं काम केलं आणि सगळ्या साहित्य लिहून समाजाचं प्रबोधन करण्याचं काम केलं आणि त्याच साहित्यातून बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा मिळाली. महात्मा फुलेंचं साहित्य ज्यावेळेस लिहिलं गेलं त्यावेळेस तत्कालीन व्यवस्थेतल्या काही ब्राह्मण मंडळी म्हणले महात्मा फुलेंच्या साहित्यामध्ये व्याकरण नाही, ग्रामर नाही. त्यावेळेस महात्मा फुले म्हणले माझ्या साहित्यामध्ये व्याकरण ग्रामर काही जरी नसले तरी चालेल, पण या समाजातील वंचित उपेक्षित लोकांचा आत्मा आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी आणि सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानून महात्मा फुलेंचा एक सन्मान केलेला आहे. हे सगळं आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं मी बऱ्याच वेळापासून बोलतो आहे, खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर खरं वाटत नाही. त्यामुळं अधिक न बोलता मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेल, 21वं शतक आहे, IT चं युग आहे, ग्लोबलायझेशनचा जमाना आहे. या बदलत्या काळानुसार महापुरुषांचे विचार आत्मसात करत असताना आपण देखील
काळानुसार बदलणं अत्यंत गरजेचं आहे. 21व्या शतकामध्ये आज शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलेही महापुरुष आले तर जाती जाती धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा आपण या भारताला कसे पुढे नेऊ ह्याचाच विचार आपल्या प्रत्येकाच्या मनगट मेंदूमध्ये घालण्याचं काम ते करतील. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे, प्रथमता आणि अंततः मी भारतीय आहे. या देशावर बाबासाहेबांचं प्रचंड प्रेम होतं, पण आज कुणी जरी मी या देशाचा देशभक्त आहे म्हटलं की या आज देशामध्ये पहिल्यांदा देशभक्तीचं सर्टिफिकेट मागितलं जातं. म्हटले कुठल्या तरी संघटनेत काम करणारा एखादा माणूसच देशभक्त असू शकतो आणि बाकीचे लोक देशभक्त नाहीत, असा भ्रम आपल्यामध्ये अनेकदा निर्माण केला जातो. इतर तरुण वर्ग मला कार्यक्रमाला दिसत नाहीत, पण त्यांच्यासाठी एक मोलाचा संदेश मी देणार आहे. तुमच्या घरच्या मुलांना एक गोष्ट सांगा गेल्यानंतर की वयाचे 18 ते 25 वर्षापर्यंत कुठल्याही पक्षाला, संघटनेला तुम्ही त्यांना जॉईन होऊ देऊ नका. कारण तुमची मुलं जर ह्याच वयात त्यांचं घडण्याचं, स्वप्न बघण्याचं वय असतं. कारण स्वतंत्र भारताची चळवळ होती, अनेक लोक देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून झगडत होते आणि बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते. बाबासाहेबांना माहिती होतं एक दिवस असा येईल या देशातून इंग्रज निघून जातील, पण हा देश सांभाळण्यासाठी लायकीचे लोक लागतील. ती लायकी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पथदिव्याखाली बसून रात्रंदिवस अभ्यास करून स्वतःमध्ये निर्माण करत होते. आणि तीच लायकी, ती इलिजिबिलिटी, ती पात्रता आपल्या तरुणांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी तुम्ही त्यांना कुठल्याही संघटनेला जॉईन करू नका. महिलांना हात जोडून कळकळीची विनंती करतो, उपवास, तापास, कर्मकांड यामधून बाहेर या. अडाणी बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे करपे सर? अरे ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझं भविष्य मला कळतं, माझा हात नको पाहू. कारण तुम्ही जर उपवास तापास धरले, तुम्ही कर्मकांडाच्या नादी लागलात. आज बरेच बौद्ध बांधव आहेत, त्यांच्या देव्हाऱ्यावरला खंडोबा जात नाही, मर्याई त्यांना सोडत नाही, म्हणजे खाण्यासाठी बकरे कापी ते देवाच्या नावाने. अजूनही बरेच लोक आहेत. झाली का? हां, ती करावी यासाठीच प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, म्हणून आपण ते बदललं पाहिजे एवढी विनंती. हां, विचार किती हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं तथागत बुद्धांनी देखील 5 लोकांनाच धम्म सांगितला होता, तो आज 126 देशामध्ये गेला. कारण ऐकणारे लोक सर्वश्रेष्ठ होते. तुम्ही सुद्धा सर्वश्रेष्ठ आहात. तुम्ही जरी मुठभर असाल तर तुम्ही अख्ख्या गेवराईमध्ये हा विचार पोहोचवू शकता, यावर माझा सुद्धा विश्वास आहे. म्हणून कर्मकांडाच्या नादी लागू नका. बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा आत्मसात करा, एवढाच संदेश या व्याख्यानाच्या शेवटी देईल. शेवटी जाता जाता विदा करंदीकरांची कविता जी सगळ्यांना ज्ञात आहे, मी नेहमीच ती भाषणात सांगत असतो. देणाऱ्यांनी देत जावं, घेणाऱ्यांनी घेत जावं, देता देता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे. वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशा आकार घ्यावे. मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावेत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ भरून पाणी द्यावे. ज्यांचे श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. आणि मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे, त्यांना थोडे उचलून घ्यावे. आपण सर्वांनी मला शांत चित्ताने सहन केलं. आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या विद्यापीठाचे प्राचार्य होऊन गेलेले प्राचार्य शिवाजीराव भोसले कुलगुरू, ते नेहमी सांगायचे कोणासमोर बोलावं, किती वेळ बोलावं, कशासाठी बोलावं. जास्तीत जास्त 45 मिनिटच बोलावं, त्याच्यापेक्षा जास्त बोलू नये. कारण ऐकण्याची क्षमता तेवढीच असते. नाही तर बऱ्याचदा काय होतं, कार्यक्रमाला पाहुणे असतात. जसं आपण मैताला जातो आग लावायला, तसं पाहुणे येतात आणि आम्हाला आग लावून निघून जातात. पण तुम्ही सगळे पाहुणे मी जवळपर्यंत थांबलात, तुमच्याही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय.